नमस्कार मंडळी, मी आरती आणि माझ्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये ना मी तुम्हा सगळ्यांबरोबर माझं समर सेल्फ केअर रुटीन शेअर करणार आहे। चला सुरू करूया। तर उन्हाळ्यात हायड्रेशन किती महत्त्वाचं आहे सगळ्यांना माहिती। उन्हाळ्यात स्वेटिंगमुळे आपल्या शरीरातलं पाणी बरंच कमी होतं आणि अशा वेळेस जर तुम्ही पाणी कमी पित असाल तर बरेच प्रॉब्लेम्स येऊ शकतात, जसं ऍक्ने, डिहायड्रेशन, माउथ अल्सर, ऍसिडिटी। तर अशा वेळेस मेक शुअर तुम्ही 2 ते 3 लिटर पाणी दिवसातून पित असाल। मी पाण्यात काकडी, लिंबू, पुदिना टाकून डिटॉक्स वॉटर बनवते। तुम्ही चिया सीड सुद्धा ऍड करू शकता। पाण्यासोबत तुम्ही इतरही गोष्टी घेऊ शकता, जसं ताक, नारळ पाणी, कोणत्याही फळाचा ज्यूस। त्यामुळे पूर्ण दिवस तुमचं शरीर हायड्रेटेड राहील। सिंपल गोष्ट आहे, जर तुमच्या बॉडीला तुम्ही इंटरनली चांगली ठेवाल तर एक्सटर्नली ती एकदम फिट दिसेल। उन्हाळ्यात ना घामामुळे आपली स्कॅल्प खूप ड्राय होते, त्यामुळे मेक शुअर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना हेअर ऑइल लावा। मी नारळाचं लावते, तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता। छान मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूनी केस धुवून टाका। उन्हाळ्यात आपण टाईट आणि सिंथेटिक कपडे घालणं टाळलं पाहिजे, त्यामुळे कॉटनचे लूज कपडे घालण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला इरिटेशन आणि हीट रॅशेस होणार नाही। आता उन्हाळ्यात ना सगळ्यात जास्त आपली स्किन डॅमेज होते, ज्यामुळे पिंपल्स, टॅनिंग, पिगमेंटेशन, फाईन लाईन्स सारखे प्रॉब्लेम्स येतात। आणि याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला एक चांगलं टोनर लागेल, आणि रोज वॉटर सारखं बेस्ट टोनर कुठेच, त्यामुळे तुमची स्किन हायड्रेटेड राहील आणि तुम्हाला कूलिंग इफेक्ट देईल। आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे दिवसभरात तुम्ही हे कितीही वेळा वापरू शकता। तर उन्हाळ्यात टॅनिंग न होणं हे शक्यच नाही, आणि ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला लागेल एक चांगला फेस मास्क। तसे तर बरेच फेस मास्क आहेत, पण मी आज लावणार आहे हे फॉक्सटेलचं पर्पल क्ले मास्क। हे तुम्हाला ऍप्लिकेटर सोबत मिळेल। यात मेंथॉल आहे, जेणेकरून तुम्हाला लावल्यानंतर कूलिंग इफेक्ट मिळेल। यात लॅक्टिक ऍसिड आहे, जे तुमच्या स्किनला जेंटली एक्सफोलिएट करेल, तुमच्या स्किनवरचं टॅन रिमूव्ह करतं, पोर्स घालवतं आणि तुमच्या स्किनला रिफ्रेश फील करवतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही स्किन टाइपची व्यक्ती हा मास्क यूज करू शकते। आय नो माझा फेस या मोमेंटला खूप फनी दिसतोय, पण हा मास्क खरंच इफेक्टिव्ह आहे। 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने फेस वॉश करा, हळूहळू तुम्हाला या मास्कचा इफेक्ट नक्कीच दिसेल। आता जोपर्यंत माझा मास्क ड्राय होतं तोपर्यंत इथे मी हे फ्रूट खाणार आहे। उन्हाळ्यात तुमचं पोट शांत राहणंही महत्त्वाचं असतं। कलिंगड हे असं फळ आहे ज्याच्यामध्ये 90% पाणी आहे। यात व्हिटॅमिन ए आणि सी आहे, जे गुड स्किन हेल्थ साठी इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही कलिंगड सारखे ज्युसी फ्रूट खाल, ज्यामुळे तुमच्या पोटाला अपचन सारखा त्रास होणार नाही। 10 मिनिटांनंतर मी फेस मास्क रिमूव्ह केला आहे आणि खरंच रिफ्रेशिंग फील होत आहे। आता गरमी म्हटल्यावरती आईस वॉटर फेशियल तर इम्पॉर्टंट आहे। हे फेसला कूलिंग इफेक्ट देतं, ओपन पोर्स मिनिमाइज करतं, स्किन टाइटनिंग, ब्राइटनिंग साठी मदत करतं। आणि जर तुम्हाला स्वेलिंग, रेडनेस, पफीनेसचा त्रास आहे, मग तर हे फेशियल बेस्ट आहे। प्रयत्न करा की उन्हाळ्यात तुम्ही दिवसातून एकदा तरी हा फेशियल करा। यात सिम्पली तुम्हाला बोल मध्ये थोडं बर्फ घ्यायचंय आणि फेस त्यात डिप करायचं। मे बी थोडी रेडनेस होऊ शकते, पण ही रेमेडी बेस्ट आहे। एकदा तरी दिवसातून नक्की ट्राय करून बघा। एलोवेरा जेल उन्हाळ्यातलं बेस्ट ब्युटी इंग्रेडियंट आहे। हे तुमच्या स्किनला सूदिंग आणि हायड्रेटिंग इफेक्ट देतं, सोबतच सनबर्नला कमी करण्यात सुद्धा मदत करतं। आणि जर तुम्हाला माझ्यासारखे डार्क सर्कल्स असतील तर एलोवेरा जेल दररोज तुमच्या डोळ्याखाली लावा। हे तुमच्या डोळ्याखालचे डार्क सर्कल्स कमी करतं आणि हे एक बेस्ट मॉइश्चरायझर सुद्धा आहे। पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा कोणताही सीझन असू दे, सनस्क्रीन लावणं खूप इम्पॉर्टंट आहे। जसं आपल्या स्किन साठी मॉइश्चरायझर इम्पॉर्टंट आहे, तसं सनस्क्रीन सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे। जर तुम्हाला तुमच्या स्किनला टॅनिंग, पिगमेंटेशन, सनबर्न, प्रीमॅच्युअर रिंकल्स यापासून वाचवायचं असेल तर एका चांगल्या सनस्क्रीन मध्ये इन्व्हेस्ट करा आणि तुमचा चेहरा युथफुल ठेवा। आता सनस्क्रीन चेहऱ्याला लावल्यानंतर बॉडीला लावणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे। त्वचेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, एक समान रंग टिकून ठेवण्यासाठी, उन्हामुळे होणारे जळजळ आणि नुकसान टाळण्यासाठी त्वचेला सनस्क्रीन लावणंही तेवढंच गरजेचं आहे। आता बॉडी आणि फेस साठी तर इन्व्हेस्ट केलं आहे, मग ओठांना विसरून कसं चालेल? जर ओठांवर भेगा पडत असतील, ओठ फाटत असतील तर एक चांगलं SPF असलेलं लिप बाम घ्या, जेणेकरून उन्हामुळे होणारे नुकसान टाळलं जाईल आणि तुमचे ओठ मुलायम राहतील। उन्हाळ्यात सगळ्यात जास्त घाम अंडरआर्म्स मध्ये येतो आणि त्यामुळे दुर्गंध। हे टाळण्यासाठी एक चांगलं अंडरआर्म मिस्ट लावा। हा एक आरामदायक फॉर्म्युला आहे, ज्यामुळे तुमचे अंडरआर्म्स स्वच्छ, नितळ आणि एक समान रंगाचे राहतील आणि तुमच्या अंडरआर्म्स मधून दुर्गंधही येणार नाही।
तर हे होतं माझं उन्हाळ्यातलं सेल्फ केअर रुटीन. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.